बारामती तालुक्यातील खांडच परिसरात गेल्या 8 महिन्यांपासून बिबट्याचा प्रचंड वावर आणि जीवघेणे हल्ले सुरू असूनही सुस्त वन विभाग आणि प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसलेलं आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार आणि निष्क्रिय वन विभागाचा तीव्र निषेध करण्यासाठी प्रशासकीय भवन येथे खांडच्या संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। खांडच परिसरात गेल्या 8 महिन्यापासून बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। खरं तर खांडच ग्रामस्थांच्या वतीनं बारामती तहसील कार्यालयासमोर एक आंदोलन सुरू करण्यात आलंय। आपण पाहू शकता एक बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती खांडच गावकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। गेल्या 8 महिन्यापासून खरं तर बिबट्याचे हल्ले खांडच गावामध्ये वाढलेले आहेत। मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी निष्क्रिय ठरलेले आहेत। सातत्यानं या ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातोय, मात्र अद्यापही बिबट्या त्या ठिकाणी जेरबंद झालेला नाही। बिबटीनं बाळंत व्हायच्या आधी खरं तर हे ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलंय। या ठिकाणी हे जे ग्रामस्थ आपण पाहताय गेल्या अनेक दिवसांपासून हे ग्रामस्थ त्या ठिकाणी हे पाठपुरावा करतायत। जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर देवाभाऊ आम्हाला बिबट्यापासून वाचवा अशी अर्थ हा खरं तर ही खांडच गावाचे नागरिक त्या ठिकाणी आता देवाभाऊंना घालतायत। खरं तर हे अनोखे आंदोलन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वरती बिबट्या मांडलेला आहे, त्याच्या खाली जो पिंजरा आहे आणि या पिंजऱ्यामध्ये मुलं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। गावामध्ये सातत्यानं या मुलांना या बिबट्याच्या भीतीमुळे घरातच त्या ठिकाणी कोंडून ठेवावं लागत आहे अशी व्यथा त्या ठिकाणी गावकरी मांडत आहेत। आपण गावकऱ्यांशी बातचीत करू, काय नेमकी अडचण आहे? सातत्यानं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करताय मात्र अद्यापही यश आलेलं नाही, प्रशासनाकडे काय मागणी केली आहे? आता बिबट्या खरं तर 18 ऑक्टोबर 2023 ला माझ्या माहितीप्रमाणे 2023 ला खांडच गावामध्ये आला। पहिला हा हल्ला त्याने आमच्या गावातील जाधव यांच्या असणाऱ्या शेळीवरती केला आणि ते हल्ला झाल्यानंतर सातत्यानं हल्ला हे गेले 3 वर्षापासून सातत्यानं खांडच गावामध्ये हल्ले चालू आहेत। आतापर्यंत सुमारे 35 ते 40 हल्ले हे मोकाट कुत्रे आणि आमच्या पाळीव जी शेळी असेल बोकड असेल त्यांच्यावरती झालेले आहेत आणि त्यांनी शेळ्या फस्त केलेल्या आहेत। आता बिबट्या मात्र मानवी वस्तीमध्ये आलेला आहे, आम्हाला पूर्णपणे असुरक्षित आहे। जी लहान मुलं आहेत आता ही बघा पिंजऱ्यामध्ये जी लहान मुलं बसलेले आहेत तर तिथं त्या ठिकाणी आम्हाला एक अतिशय भीतीचं वातावरण आहे आणि त्याप्रमाणे गेले 15 ते 20 दिवस झालं रेस्क्यू टीम जी गोष्टी रेस्क्यू टीमच्या हातात आहे बिबट्या पकडण्याची, कारण वन परिक्षेत्र आणि रेस्क्यू टीम हे पूर्णपणे वेगळे विभाग आहेत म्हणतात। तर बिबट्या पकडण्यासाठी जी रेस्क्यू टीम लागते गेले 15 दिवसापासून झालं रेस्क्यू टीम ही खांडच गावामध्ये नाही। आमचा त्यांच्यावरती आरोप आहे की तुम्हाला नक्की बिबट्या पकडायचा आहे का नाही, का नुसती फॉर्मॅलिटी म्हणून ही आमची दिशाभूल केली जाते अनेक दिवसांपासून। तर ती कृपया करून ती दिशाभूल थांबवावी आणि बिबट्या जेरबंद करावा। विकास कोकरे, LS मराठी, बारामती।